अंश मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 5 मार्च 2025 रोजी समाज कल्याण विभागाचे पेपर झाले तर त्यातले 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई-बुक विकत घ्या. यातले प्रश्न परीक्षेला येत आहे. तर या ठिकाणी पहा, समाज कल्याण विभाग पेपर 5 मार्च 2025. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र हे मूकनायक आहे. पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर महत्त्वाच्या 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत. एक आहे तापी आणि दुसरी आहे नर्मदा. पर्यायानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि कोकणामधील जेवढ्या काही नद्या आहेत त्या सर्वच्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला दर महिलेला किती रुपये मिळतात? इथं दर महिलेला पाहिजे हां. तर प्रत्येक महिलेला दर महिन्याला किती रुपये मिळतात? तर 1500 रुपये मिळतात. त्याच्यानंतर विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर सर्वांना माहिती आहे की विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? तर पंढरपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर खवल्या मांजर कोठे राहते? आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, प्राणी आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओच येईल माझा. तर खवल्या मांजर हे कुठं राहतं? तर बिळामध्ये राहतं. वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर वित्त आयोगाची स्थापना ही 22 नोव्हेंबर 1951 या दिवशी झालेली आहे. गोल्या घुबड हे कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव आहे? तर गोल्या घुबड हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे. आणि साहित्यिक व टोपण नावं याच्यावर ऑलरेडी आपल्या विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पाहून घ्या. अजूनही काही साहित्यिकांची टोपण नावाचा अजून एक व्हिडिओ बनवतो अजून वेगळ्या स्वरूपाचा. सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव सांगा? तर सुनंदा बळराम कुलकर्णी यांचं जे टोपण नाव आहे ते आहे सानिया. साखरे बाबा हे कोणाचे टोपण नाव आहे? तर रामचंद्र जोशी यांचं टोपण नाव साखरे बाबा हे आहे. विलिनीकरणाचा समानार्थी शब्द सांगा? तर विलिनीकरण याचा समानार्थी शब्द आहे एकत्रीकरण, हे त्याचं उत्तर आहे. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त हे आहे. ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? तर ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांसारिक हा आहे. घुबड कोठे राहते? तर घुबड जिथं राहतं ना त्याला ढोली असं म्हटलं जातं. मूलभूत कर्तव्यांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागात दिली आहे? तर मूलभूत कर्तव्यांची माहिती राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहे. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर परमहंस सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना ही 1920 मध्ये झालेली आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजना कधी सुरू झाली? तर पंतप्रधान जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 या दिवशी सुरू झालेली आहे. भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ह्या 2036 मध्ये होणार आहेत. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर कलम 21 हे जीविताचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला लेखा व कोशागार विभागासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखा व कोशागार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.